थांबा, पुढच्या 1 वर्षात सोनं खरेदी केलं तर तुम्ही सरकारचं 27,000 ने नुकसान करणार आहे. आपण भारतीयांनी गेल्या वर्षी 72 अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केलं आहे. म्हणजे 6.7 लाख कोटी रुपये. पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? भारतात सोन्याची एक पण खाण नाही. आपण जे सगळं सोनं आहे ते दुबई आणि बाकी इतर देशातून इम्पोर्ट करतो आणि त्यासाठी आपल्याला डॉलर मोजावे लागतात. डॉलर वाचवणं सरकारची मजबुरी झाली. आता सरकारची मजबुरी समजून घ्या. आपल्याला 2 गोष्टींसाठी डॉलर लागतात. पहिलं म्हणजे कच्चं तेल. 79% तेल आपण बाहेरून घेतो. युद्धामुळे तेच तेल 69 वरून डायरेक्ट 109 प्रति बॅरल झालंय. आणि दुसरं म्हणजे सोनं. ते आपण 72 अब्ज डॉलरचं सोनं गेल्या वर्षी आपण बाहेरून खरेदी केलं आहे. पण डॉलर कुठून येतो? हे तुम्हाला माहिती आहे का? तर आय-टी कंपनी आपला जो काय तो एक्सपोर्ट करतात. ते आता कमी झालंय. मग डॉलर वाचवायचे कसे? म्हणून मोदींनी सांगितलंय, की 1 वर्ष सोनं घेऊ नका आणि परदेशात कुठे फिरायला वगैरे जात असेल तेही सध्या टाळा. दुसरं रिझन आहे, की आपला रुपया पण पडतोय. सोपं गणित आहे. आपण जितकं जास्त सोनं घेऊ, तितके जास्त डॉलर लागतील. डॉलरची मागणी वाढली, की रुपया तो आपोआप पडणार. यावर्षी रुपया 6% ने पडला. हा आशियात सगळ्यात जास्त वाईट आहे. म्हणून 13 मे 2026 पासून सरकारने टॅक्सवर 6% टॅक्स लावून 6% जो टॅक्स होता तो आता 15% वर केलाय आणि जो बेसिक ड्युटी 10% प्लस चेस 5% ने वाढवलंय. तर आता रिझल्ट 10 ग्रॅम सोनं एका रात्रीत 27,000 ने महाग झालंय. आता याचा काय चांगला परिणाम आणि काय वाईट परिणाम होईल ते पाहूया. तर सरकारला अपेक्षित आहे, की पहिलं म्हणजे रुपया स्थिर होईल आणि दुसरं म्हणजे तेलासाठी आपल्याला डॉलर वाचतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोक शेअर मार्केटमध्ये तसेच म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतील. 2025 मध्ये गोल्ड ETF 283% ने वाढलेला आहे. आता याचे धोके काय आहेत ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे स्मगलिंग वाढेल. 15% टॅक्समुळे काळा बाजार वाढतो. 2024 मध्ये याचसाठी सरकारने टॅक्स हा 6% केला होता. तसेच दुसरं गोष्ट म्हणजे ज्वेलरी महाग. ज्वेलरी महाग झाली की सामान्य माणसाला लग्नात प्रॉब्लेम वगैरे होतील. आणि तिसरी जी आहे ते म्हणजे मागणी कमी होणार नाही. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणतात की टॅक्स वाढला तरी मागणी फक्त 3% ने कमी होणार आहे. आपली जी भावना आहे ती सोन्याशी जोडलेली आहे त्यामुळे. मग नवीन गुंतवणूकदाराने काय करायचे? त्यांच्यासाठी 3 सोपे नियम आहेत, की पहिला रूल आहे फिजिकल सोनं नको कारण की तिथे आपल्याला 15% टॅक्स आहे. दुसरं म्हणजे डिजिटल गोल्ड वापरा. सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड्स, ETF गोल्ड यात इम्पोर्ट लागत नाही. सरकारचं पण भलं आणि आपलं पण भलं. तिसरा रूल आहे की 19-10 चा नियम. जो म्हणजे पोर्टफोलिओच्या फक्त 10% सोन्यात ठेवा. बाकी जो 90% आहे तो बँकिंग, ऑटो, डिफेन्स सारख्या प्रोडक्टिव्ह सेक्टरमध्ये राहू द्या. तिथेच खरी ग्रोथ आहे. सोनं वाईट नाही पण अति वाईट. सरकार डॉलर वाचवतंय, आपण देश वाचवूया. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर हवा? बँकिंग सेक्टरचे 3 बेस्ट स्टॉक्स की EV मध्ये पैसे कसे बनवायचे? कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्राला जो म्हणतो सोनं म्हणजे सेफ इन्व्हेस्टमेंट. धन्यवाद. जय हिंद.